पहिला बॉल टाकला जाईल आणि या पहिल्या मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आमच्या समवेत जोडले जातील कर्जत तालुक्यातला एक जबरदस्त गोड आवाज योगेश ढोले सर. तुर्तास मी थांबतो. थँक्यू सो मच. सार्थक 11 टीमचा 12वा प्रतिनिधी आपण लगेच पाठवा. सार्थक 11 आरो 11 टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहे. सार्थक 11 आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचं लगेच. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी असणं बंधनकारक असणार आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडून सातत्याने या सूचना येतात, त्यांचं आपल्याला पालन करायचं आहे. सार्थक 11 आपला 12वा प्रतिनिधी लगेच पाठवायचा आहे. आरो 11चा या ठिकाणी आहे. आणि बघा आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी लगेच टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे ज्या टीमचा अनाउन्समेंट केली जाईल त्यांना या ठिकाणी त्या टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपल्याला लगेच उपस्थित राहायचं आहे, अन्यथा आपल्याला देखील लगेच पॅनलाइज केलं जाईल. आणि बाकीचे ज्यांची मॅच नाहीये त्यांनी बाउंड्री लाईनच्या अगदी बाजूने उभे राहा, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये आपल्या इथून स्पर्धा आपल्याला या ठिकाणी कव्हर करता येईल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, येथील खेळाडूंचं गुंडगे प्रीमियर लीग 2025 मध्ये करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. वक्त्रकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देवम सर्व कामे सुसंप्रदा. पहिला फुलटॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. सुरुवात झाली आहे प्रीमियर लीगची षटकारानं. आता हे सर्वांच्या लक्षामध्ये राहील. गुंडगे प्रीमियर लीग 2025 ची सुरुवात आणि पहिला चेंडूवरती षटकार आलाय. फलंदाज विक्रमच्या बाट मधून. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पहिला चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय चांगला फटका ऑलॉंग दी कार्पेट चेंडूला पाठवलाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथून कंप्लीट करतील त्या 2 धाबा. पहिल्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करण्याचा खऱ्या अर्थानं धाडस इथे दाखवत असताना आपल्याला विक्रांत पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या P1च्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर संकेत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती फुलटॉस होता, नवीन बॉल होता. खऱ्या अर्थानं ग्रिप करणं थोडंसं कठीण आहे आणि कदाचित हातामधून चेंडू देखील निसटला असावा. पहिला चेंडू फुलटॉस आला, त्याच्यावरती षटकार आला, त्यानंतर दुहेरी धाव देखील पाहायला मिळते. फिल्डिंगची व्यूहरचना 20 मिनिटांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने इथून पहिलं सत्र समाप्त करायचे. फिल्डिंग करणारी टीम 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमची 3 षटकं समाप्त झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल, याच्याकडे आपले लक्ष द्या. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस. यावेळी अगदी आपण पाहतोय स्वीप केलाय, चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मॅच आपण पाहताय सार्थक 11 त्यांच्या विपक्षामध्ये आरू 11. दोन्ही टीम एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकला होता सार्थक 11 टीमनं. निर्णय त्यांच्याकडे होता. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग करत असताना आता थोडीशी डोकेदुखी ठरली की काय, कारण की पहिल्या षटकामध्ये जे P1चं षटक आहे तिथे मात्र थोडंसं हाबी ठरत असताना आपल्याला आरू 11 टीम पाहायला मिळते. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. यावेळी अगदी वेगाने चेंडू सरसावला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. कमबॅक इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल संकेतचं. पहिलं षटक आहे, P1चं षटक आहे. भरपूर सारी जबाबदारी आहे. अगदी जबाबदारीने हे षटक हातलायचं असतं आणि त्या जबाबदारीपूर्वक आतापर्यंत आपण पाहताय ना की 12 धावा त्यांनी खर्च केलात, परंतु एक चेंडू निर्धाव देखील टाकला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने इनफिल्डला क्लिअर केला. मोठाचे फिल्डरसाठी चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चांगलं गॅप सिलेक्शन. 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार.
मेरी खुशी बख्शो दीनी दोनों से भली बात थी हमें रोका था बहुतों ने परिवार खुश मुझे तुम क्या रोकोगे बिस्तर बना देंगे नोटों के थँक्यू धावा धावफलकावरती आपण पाहताय 15 धावा धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती विक्रांत खऱ्या अर्थानं भरपूर सारा लेदरचा अनुभव आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पुनश्च एकदा स्वीप केलाय त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळतंय चांगली फिल्डिंग दरम्यान आपण पाहताय गुड रनिंग द बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि इथे चुकीची कॉलिंग कदाचित धोका होऊ शकतो का परंतु फलंदाज या ठिकाणी पोहोचलाय 3 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथून पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 19 आपण पाहताय गुंडगे प्रीमियर लीग 2025 चं हे भव्य दिव्य असं आयोजन ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील या स्पर्धेला तुम्ही एन्जॉय करू शकता फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते लाईव्ह थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं दाखवलं जात आहे क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्यानं ज्या चॅनलची ज्या वाहिनीची खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते ती फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह सन्माननीय जय तुपीरकड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत गुंडगे प्रीमियर लीग 2025 मध्ये सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे आयोजित गुंडगे प्रीमियर लीग 5 यशस्वी पर्वानंतरचं हे 6वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय चला स्पीडअप करा आपल्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत 3 षटके आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आपला एक फिल्डर हा शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये असेल सातत्याने आयोजक आम्हाला सांगतायत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आयोजक खऱ्या अर्थाने इथून चला फिल्डिंग करणारी सार्थक 11 भरपूर सारा बेल घेतला जातोय आपल्यासाठी टायमर या ठिकाणी लावला आहे सार्थक 11 टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय रोहन संदीप मोरे हे पुरस्कर्ते या टीमचे त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया त्यानंतर अगदी आपण पाहता आरू 11 जी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते त्या टीमचे पुरस्कर्ते रोहित कुशवा आणि विकास जनवे आपलं देखील सहर्ष स्वागत साहेब या स्पर्धेमध्ये आपण प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंना जेवढं महत्त्व देतो ना तेवढंच महत्त्व संघ मालकांचं देखील आहे संघ मालकांनी ज्या पुरस्कर्त्यांनी जर संघ उभारले नाही ना तर ही स्पर्धा देखील होणं खऱ्या अर्थानं कठीण आहे चांगला चेंडू यावेळी अगदी फुला लेनचा होता आणि त्याच्यावरती आक्रमण करणं कठीण आहे आणि इथून आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर आहे गुंडगे टीमचा आणि तो आता गोलंदाजीसाठी आलाय आणि त्यांचे वडील देखील इथून मॅचचा आनंद घेत आहेत आपला मुलगा मैदानामध्ये खेळ करतोय कमी गतीने टाकला होता टॉस करण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गॅदर चांगलं झालं कलेक्शन चांगलं होतं आणि इथून आपण पाहताय फक्त 1 धाव मिळेल पहिल्या षटकात जर विचार करायला गेलो तर 19 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली अगदी आपण पाहताय ऋषिकेश आलाय आणि त्यानं मात्र अगदी पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल धाव आली आहे आता सेकंड एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज आदर्श मोहिते आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त हा देखील अष्टपैलू दर्जाचा खेळाडू इथे टॉस करण्याचा प्रयत्न चुकी झाली आहे कव्हरला चुकी झाली आहे डीप मधनं चेंडू फरार सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार थँक्यू बघा गोलंदाज ज्यावेळी प्रयत्न करत असतात ना त्यावेळेला क्षेत्ररक्षकांना देखील त्यांना साथ देणं तितकंच गरजेचं असतं कारण की ते पूर्णपणे प्रयत्न करत असतात की कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळण्याचं फलंदाजांना थांबवण्याचं परंतु क्षेत्ररक्षक जर का अगदी खराब झाले ना तर तिथून गोलंदाजाचा कॉन्फिडन्स आहे ना तो थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो यावेळी लोअर फुल टॉस फटका फसलाय हवेमध्ये मिस टायमिंग आहे आणि ही ते पकडली आहे झेल पहिला फलंदाज इथून बाद होतो आरू 11 टीमचा पहिला आदरा मिळतोय फलंदाज बाद
ਕੀਤਾ ਟਰੈਪ ਜੀ ਬੀਟਾ ਸਿਰ ਕੱਢ ਕੱਢ ਦੇ ਸਪੀਕਰਾਂ 'ਚ ਵੱਜਦੇ ਬਰਾਊਨ ਮੁੰਡੇ ਆਹੋ ਦੇਸੀ ਜੇ ਕੀਤਾ ਟਰੈਪ ਜੀ तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय तनय आलाय. तनय शेलार डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय. गुंडगे सोमजा 11 गुंडगे संघाकडनं सातत्यानं चांगलं क्रिकेट यंगस्टर आहे, परंतु चांगलं क्रिकेट खेळतो. आज आपल्या गावच्या प्रीमियर लीगमध्ये कशा प्रकारे खेळवेल याच्याकडे देखील आता सर्वांचं लक्ष असेल, कारण की ही गावची प्रीमियर लीग आहे. इथे सर्व गावातली प्लेयर्स आपल्याला एकत्रित खेळताना पाहायला मिळते. हे चांगलं खऱ्या अर्थाने संकल्पना आहे, हे चांगलं प्रयत्न आहे इथून आयोजकांचं की आपल्या गावातील सर्व प्लेयर्स, आपल्या गावातील सर्व खेळाडूंना एका प्लॅटफॉर्मवरती खेळता यावं. खऱ्या अर्थानं बरेचसे प्लेयर अगदी बिझी शेड्यूलमधून क्रिकेट कडून खऱ्या अर्थानं दुर्लक्ष झालंय, परंतु आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या क्रिकेटसाठी इथून मात्र या 2 दिवसामध्ये प्रत्येक जण आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. यासाठी या प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात येतं. आपल्या गावातील मतभेद सर्व काही बाजूला ठेवून एकत्रितपणे या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. आयोजकांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करायला हवं, कारण की त्यांच्या माध्यमातून गेले 5 वर्ष यशस्वी आयोजन आणि या 6व्या पर्वामध्ये अगदी दिमागदार आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग, एकच जाव या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. ऋषिकेश या गोलंदाजीची एक चौकार वगळता अप्रतिम गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. एक विकेट देखील त्याने मिळवला. तो चौकार जर का अडला असताना तर कदाचित इकॉनॉमिकल षटक इथून आपल्याला पाहायला मिळालं असतं. आतापर्यंत ते त्याने चेंडू फेकलेत ते म्हणजे 5 धाबा त्याने खर्च केल्या, 6 विकेट मिळवले त्यांनी. एक जबरदस्त गोलंदाजी, संघाला कमबॅक हवा होता. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 19 धाबा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक हवा होता. जी धावगती अगदी वेगानं पुढे सरकत होती तिला कुठेतरी थांबवण्याचं काम करणं फार गरजेचं होतं, आणि ते काम आता आपण पाहताय ऋषिकेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक आपल्याला आता पाहायला मिळेल, ज्यांच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धावा आल्यात. लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव विक्रांत कुलकर्णी आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. लेदर क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो, त्याचा खऱ्या अर्थानं भरपूर सारा फायदा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो. गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे, ज्या ठिकाणचे चेंडू आहेत त्याच ठिकाणी त्यांना पाठवले जातं, आणि त्यावेळी थोडंसं इझी देखील असतं फलंदाजांना. जे चेंडू चला टाइमपास नको आहे, इथे जोरकास अपील करण्यात येते. आणखीन एक फुलरलेनचा चेंडू लेदर क्रिकेटचं प्लेयर्स समोर आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट आपण पाहताय हे युवा टॅलेंट गुणगे टीमचं, हे भवितव्य आहे गुणगे टीमचं, आणि चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25. 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. 1 विकेट इथून गमावली आहे. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आरू 11 टीमनं थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा, सातत्यानं आपल्याला सांगण्यात येत आहे आपल्याला हे षटक अगदी 4 मिनिटे आणि 30 सेकंदामध्ये कंप्लीट करायचं आहे, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. टीमचा कॅप्टन आपल्याला पुनश्च एकदा सांगण्यात येत आहे आपल्याला हे षटक अगदी 4 मिनिटे 30 सेकंदाच्या आतमध्ये कंप्लीट करायचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल, याची नोंद घ्यायची आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहताय. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अनिकेत मोरे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल तनय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज
अगदी कमी वेळामध्ये कमी काळामध्ये चर्चेत येणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोमजाई क्रिकेट संघामधून. ऑन साईडला ही ताकद आहे तनयची, त्याने चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, त्याच्या बाट मधून येतोय हा पहिला षटकार. थँक्यू 31 धावा धावफलकावरती तनयच्या बाट मधून षटकार आलाय. अनिकेत मोरेच्या विरोधामध्ये ही विस्फोट पुनश्च एकदा थोडा मागे ठेवला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सिंगल धाव तर थांबवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावा तर अडवल्या होत्या परंतु दुसरी धाव वाचू शकले नाहीयेत. 2 धावा इथून कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक पुनश्च रोटेट झाली आहे. पुनश्च एकदा तनय आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल, ज्याच्या बाट मधून एक षटकार आला. अगदी आपण पाहताय निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान, अगदी चारी बाजूनं निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. ही मॅच पाहताना अगदी असं वाटतंय ना की कुठेतरी आपण स्टेडियम मध्ये मॅच पाहतोय. एवढं जबरदस्त हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ही ते मात्र पुनश्च एकदा चुकी. पंच बॅटकडे का? यस, बॅटला चेंडू स्पर्श झाला. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले 35. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 35 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी फलंदाजाच्या हाताला क्रॅम्प आलंय वाटतं. आपण पाहताय गुंडगे प्रीमियर लीग 2025 5 यशस्वी पर्व आणि 6व्या पर्वामध्ये पदार्पण केलंय गुंडगेकरांनी. हे देखणं आणि दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाने या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अफाट मेहनत घेतली आहे. गेले 5 वर्ष आपण पाहताय ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि 6व्या पर्वामध्ये पुनश्च एकदा त्याच ताकदीनं, त्याच जोमानं, त्याच उत्साहानं धावा धावफलकावरती आपण पाहताय 35-35 एक बाद. कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस पुनश्च एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे, परंतु यावेळी चांगली फिल्डिंग. जायू लगावत या चेंडूला फील्ड केलं. त्यांना माहिती आहे खाली थोडंसं ग्रास देखील आहे, पडलं तरी जास्त काही दुखापत होणार नाही आणि त्यांचा प्रयत्न चांगला होता. खऱ्या अर्थानं आपण पाहताय चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी आपण पाहताय. 1 धाव इथून मिळेल. धावा धावफलकावरती आपण पाहताय 36. ऑन स्ट्राईक आपल्याला आता पाहायला मिळतील. जे सलामीला आलेत विक्रांत आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती आता पाहायला मिळतील. वेळ घेतला जातोय. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. फील्डिंग करणारी टीम सातत्यानं आपल्याला सूचना देण्यात येते. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अन्यथा पंच आपला एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतील शेवटच्या षटकामध्ये. इथे मात्र चांगला फटका, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय. चौकार. थँक्यू 40 धावा धावफलकावरती या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला 1 चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. टाइमपास करू नका. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अनिकेतचं आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं खऱ्या अर्थानं फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु फलंदाजी अप्रतिम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आदर्श आणि त्याच्या साथीनं विक्रांत यांनी आपल्या टीमला मिळवून दिला. त्यानंतर तो स्टार्ट अगदी कायम ठेवत असताना जोरकस अपील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पंच इथून कोणताही निर्णय देत नाहीये, म्हणजे हा डॉट बॉल असेल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. तिसरं 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. 1 बाद 40.
एक बाद 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. जे आमचे ऑफिशियल आहेत तरुण डे आणि अविनाशजी टेंबे सर आपल्याला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फार चांगली ऑफिशियलची भूमिका या ठिकाणी आपण पाहत आहे. चला स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम सार्थक 11 टीम आपण स्पीडअप करायचंय. सातत्यानं आपल्याला सांगितलं जातं या ठिकाणी आपण स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला नेक्स्ट मॅच एस एस टायगर आणि वन लाईफ ग्रुप दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एस एस टायगर आणि वन लाईफ ग्रुप दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आला हर्षल जाधव. आखूळ टापाचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण. चेंडूला पाठवलंय सन्माननीय अनिलजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण गुंडगे प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष असं स्वागत करूया. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. ही स्पर्धा मानाची सन्मानाची आपल्या गावच्या अभिमानाची गुंडगे प्रीमियर लीग 2025. सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे आयोजित गुंडगे प्रीमियर लीग आपण पाहताय. या स्पर्धेचं 6वं पर्व. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. या स्पर्धेचा आज ओपनिंग आणि पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. आरू 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये सार्थक 11. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय सार्थक 11चा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. धाव फलकावरती आपण पाहतोय 44 एक बाद 44. चला तनय काय टाइमपास करताय. वेळ का घेतला जातोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. आणखीन एक हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हामर. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार. अश्विनजी चिंचनकर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. धाव फलकावरती 48. पंच आपण यांना दंडित करा. सातत्यानं ऑन करा. आपल्याला आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस खेळवायचे आहेत. आपण अगदी उशिराने चाललोय. आपल्याकडे वेळ कमी आहे. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत मॅचेस खेळवायचे आहेत. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. ऑन साइडला हा देखील फटका चांगला आहे. मिस टायमिंग हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा आणि त्याच्या अगदी डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करत असताना आपल्याला तन पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. 2 चौकार आले. त्यानंतर एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या नाबासाठी ज्या कामासाठी ओळखला जातो तनय, ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. जे शेवटचं षटक आहे खऱ्या अर्थानं डिसाईड करणारे षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येणार आणि किती धावसंख्येचं टार्गेट असणार त्या डिसाइडर षटकामध्ये अगदी आक्रमकरित्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारताना. चला फिल्डिंग करणारी टीम सातत्यानं आपल्याला सांगितलं जातं की आपण टाइम इथून वाचवायचं आहे. हा चांगला चेंडू यावेळी अगदी पुढे मात्र टॉस केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल इथून बाद. दुसरा आद्रा मिळतो आरू 11 टीमला तनयच्या स्वरूपामध्ये. खऱ्या अर्थानं तनयला गरज होती का दुसऱ्या धावेची, हा देखील प्रश्न सर्वांना पडून राहिलाय. कारण की जो सलामीला गेला विक्रांत
ज्याच्या बाटमधून खऱ्या अर्थानं चांगल्या धावा आल्यात तो आता स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहे. ज्याने टीमसाठी चांगला स्टार्ट मिळवून दिलाय तो विक्रांत देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बाटमधून देखील चांगले फटके येतात. धावा धावफलकावरती आपण पाहताय 55. इथून अर्ध शतक टीमचं देखील कंप्लीट झालंय. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आरू 11 टीमच्या टॉस जरी गमवला असेल, जरी आमच्या वाट्याला बॅटिंग आली असेल तरी देखील ती अगदी स्वीकारत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आरू 11 टीमला. चला नेक्स्ट मॅच SS टायगर वन लाईफ ग्रुप दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी आपण या ऑन साईडला हा फटका अगदी आपण पाहतो अलॉंग दी कार्पेट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करणं फार गरजेचं असेल सार्थक 11 टीमला. ज्या फिल्डिंग करत असताना तुमच्याकडनं चुका झाल्यात ना, त्या चुकांना कदाचित त्या चुकांमुळे ही धावसंख्या आपल्याला आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतीये 57. व्हाईट बॉल अव्वंतर धाव. या सत्रातील मला असं वाटतंय ही पहिली अव्वंतर धाव आहे. म्हणजे 3 षटकांमध्ये एकही खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. जरी धावा आल्यात, जरी मोठे फटके आलेत, परंतु खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळत नव्हता. परंतु शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक अव्वंतर चेंडू पाहायला मिळाला. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी अगदी पॉइंट मधून चेंडूला काढलाय. जाईल चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणि या ठिकाणी या चौकाराच्या साह्यानं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 62. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती आरू 11 टीमच्या आपल्याला पाहायला मिळतील 62 आणि टार्गेट असेल सार्थक 11 टीमच्या अगेन 63 धावसंख्येचं. जशी मॅचला होईल सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये तसं या आपण आवाज ऐकूया आमच्या चेतन सरांचा. चला SS टायगर आणि वन लाईफ दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. वन लाईफ टीमचे कर्णधार या ठिकाणी आपण पाहताय उपस्थित आहेत. SS टायगर टीमचे कर्णधार आपण या आणि अजयजी पाल साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस. बॉल द्या मैदानामध्ये. सन्माननीय हर्षदजी बडे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. हॅलो. चला SS लाईव्ह टीमचा कर्णधार आणि SS टायगर टीमचा कर्णधार आणि वन लाईव्ह टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी यायचं लगेच. आमचे सन्माननीय अजयजी पाल, आमचे सन्माननीय अजयजी पाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला SS टायगर आणि वन लाईव्ह दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. सार्थक 11 टीमच्या अगेन 63 धावसंख्येचं टार्गेट आहे. या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील कॉम बॉक्समध्ये आमचे चेतन सर. त्या दरम्यान आपण पहिले टॉस करणार आहोत. SS टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे ती म्हणजे वन लाईफ.
निमेश मोहिते आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहत आहे तानाजी कडू. एक बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर बलाढ्य आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील. अजयजी पाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. हेड इज अ कॉल, टेल, इट इज अ टेल. थांबा सर, जाऊ नका, 2च मिनिटं तुमच्याकडनं घेतो. टॉस जिंकलाय वन लाईफ टीमनं, निमेश मोहितेनं. काय आपलं डिसिजन असेल सर? वन लाईफ टीम आमची सगळ्यांच्या सहमतीने आमचा डिसिजन असं झालं आहे की पहिले आम्ही फलंदाजी करणार आहोत. सो आम्ही समोरच्या टीमला पहिले बॉलिंग करायचं आमंत्रण देऊ. फलंदाजी करण्याचा आपला डिसिजन असणार आहे निमेश. आणि काय असणार आहे आपली रणनीती, काय असणार आहे, किती धावा तुम्ही बनवणार? कारण की समोर आपण पाहत आहे तानाजी कडू सारखा अगदी आपल्या अगेन्स्ट आहेत, त्यांची टीम आहे, आणि तुम्ही फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये करणार. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? नक्कीच समोरची टीम बघितला तर या स्पर्धेमधली सगळ्यात बलाढ्य टीम आहे. तब्बल 7 इन टीम सोमजा 11चे प्लेयर त्यांच्याकडे बॅट्समन आहेत, तर खूप स्ट्रॉंग टीम आहे. तर त्यांना आम्ही तर आमचा गेम खेळणार आहे, त्यांचा बघू, त्यांना फेस करू आम्ही कसं असेल ते. बॉलिंग लाईनअपनी आमच्या. थँक्यू. त्यानंतर या आयोजनाबद्दल काय म्हणाल निमेश? तुम्ही गेले 5 वर्ष यशस्वी पर्वानंतरचं हे 6वं पर्व, हे आयोजन तुम्हाला कशा प्रकारे वाटतंय? काय या आयोजनामधून खऱ्या अर्थानं युवा टॅलेंट देखील आपल्याला पाहायला मिळतात, नवनवीन प्लेयर आपल्या समोर येत आहेत. काय बघता या आयोजनाच्या माध्यमातून? नक्कीच सुंदर आयोजन आहे. आपले संपूर्ण मुंडगेगाव मिळून हे आयोजन करतं. खूप सुंदर आयोजन आहे आपलं. आणि यंग टॅलेंटचं बोलायला गेलं तर दरवर्षी या प्रीमियर लीगमधून जो तारा चमकतो तो नक्कीच सोमजाई टीममध्ये त्याचा डेब्यू होतो. तर यावर्षी नक्कीच कुठला नवीन तारा आपण बघतोय. 2 आदिवासी प्लेयर आपल्याला ठाकूरवाडीतले आपण बघतोय. एक बंट जाधव, तानाजी बंडू जाधव आणि एकविरा ब्लास्टरमध्ये ते 2 खेळाडू आहेत. तर त्यांच्यावर नक्की नजर असेल. यावर्षीचे नवीन उगवते तारे असतील कोळे आणि बंडू. तर नक्कीच हे होते वन लाईफ टीमचे कर्णधार निमेश मोहिते. जाऊया आपण आता SS टायगर टीमचे कर्णधार तानाजी कडू आपल्या समोर तिथे जोडले गेलेत. सर, आपण टॉस गमावलाय, आपल्याला पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी फिल्डिंग करायची आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल विपक्षी टीमला? त्यांच्यामध्ये रोकायला त्यांना 40-45च्या आतमध्ये रोकायला लागेल, कारण तिथं प्रतीक मोरे, निमेशसारखा खेळाडू आहे, परत धीरज चौधरी आहे, असे चांगले चांगले खेळाडू आहे. त्यांच्यात गणेश चांगला एक उभरता तारा आहे, चांगला बॉलर आहे, ऑलराऊंडर आहे. त्याला थांबवणं आमचं गरजेचं आहे. बघू आता आम्ही कितीपर्यंत थांबू, कारण टीम ती पण स्ट्रॉंग आहे. अभिलाष रोकडे तो ओपन पण करू शकतो, त्याचा नेम भरोसा नाही, कारण तो मास्टर माइंड आहे अख्खा याचा. यस, हे होते SS टायगर टीमचे कर्णधार तानाजी कडू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आमचे चेतन सर. थँक्यू. थँक्यू डोले सर. धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती अरू 11 टीमने 62 धावा जमा केल्या आणि 63 धावांचा भलं मोठं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले सार्थक 11 टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु थोडंसं पंबल. याच दरम्यान एक डाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. फेकी चांगली आहे आणि इथून पहिला विकेट अनिकेत मोरे बाद होत असताना अतिघाई नेहमी संकटात घेऊन जात असते आणि तीच अतिघाई आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. आणि 8 या धावसंख्येवरती एक महत्वाचा विकेट इथून बाद झाला आणि इथून देऊया आपण DJ मास्टरला संधी. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
मागच्या 5 वर्षाचा जर विचार केला तर अगदी सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आपण सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले गुंडगे प्रीमियर लीग, सर्व खेळाडूंना एकत्रित जोडण्याचं काम आणि जे कामानिमित्त बाहेर गावी गेलेले असतात त्यांना सुद्धा एक सर्वांना भेटण्याची संधी या क्रिकेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात आयोजक, त्यांचं खऱ्या अर्थाने आपण आज कौतुक करूयात. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचा पहिला सामना आपण पाहतोय सार्थक 11 आणि आरू 11 या दोन टीमच्या माध्यमातून. कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला फटका, चांगला देखना फटका, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, चेंडू उचलणार, फेकणार, पुन्हा एकदा. याच दरम्यान 2 धावाचं अंतर पूर्ण केलं आणि 2 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऋषी आणि त्याच्या समवेत संकेत पालांडेला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा येणं गरजेचं असेल. जर का या 63 धावा तुम्हाला बनवायच्या असतील आणि या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर पहिल्या षटकापासून चौकार आणि षटकारांची भाषा बॅटला बोलावी लागेल आणि त्याच पद्धतीने हा फटका खिचलाय. एक टप्पा अखेरीस, चेंडू मात्र सीमा रेषेपलीकडे संकेतच्या ऋषीच्या बॅटमधनं आलेला एक देखना फटका. 4 धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर एक चांगली आणि दमदार सुरुवात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ती सार्थक 11 या टीमच्या माध्यमातून. कारण लक्ष खूप मोठं आहे. 63 धावांचं लक्ष समोर असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. जरी सलामीला आलेला अनिकेत मोरे बाद झाला असेल तरी सुद्धा सलामीला आलेला ऋषिकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी देखील होते. पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टोटल 8 टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने स्पर्धा लीग म्हटली की ते लीगला महत्त्व असतं ते संघ मालक आणि त्या संघ मालकांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. टोटल 8 टीम आणि 8 संघ मालक या लीगच्या माध्यमातून आपल्या समवेत जोडले गेले आहेत. सार्थक 11 संघाचे संघ मालक रोहन संदीप मोरे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आरू 11 या टीमचे संघ मालक रोहित कुसवा आणि विकास धनवे यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात. या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकानंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 63 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना सार्थक 11 टीम हा फटका हुक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडस पंबल आणि याच दरम्यान खराब क्षेत्ररक्षणाचा फटका मिळला जातोय तो आरू 11 टीमला आणि त्याचा फायदा होतोय तो सार्थक 11 या टीमला. 4 धावा मिळतात. 4 धावेच्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आखू टप्पाचा बॉल होता, त्याला हुक केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक होते परंतु थोडीशी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जाते की थोड्या थोड्या चुका तुम्हाला पराभवाकडे घेऊन जात असतात. मंगेशजी गायकवाड यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करूयात. आता झेल होण्याची संधी होऊ शकली असती परंतु याच दरम्यान चेंडू धरणीला दान झाला आणि दोन्ही फलंदाजाने 1 धावेचं अंतर पूर्ण केलं. 1 धावेच्या बरोबरीने 19 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहू शकाल. आदर्श एक तेज तर्रार गोलंदाज आहे. अगदी कर्जत असेल, खालापूर तालुका असेल, संपूर्ण रायगडभर ज्याच्या नावाचा डंका आहे. अगदी मोठ्या मोठ्या फलंदाजांना या गोलंदाजाने रोखलंय. तोच आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. थोडीशी रनिंग मध्ये मिस्टेक पाहायला मिळते. चांगला गोलंदाज आहे. अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजाला या गोलंदाजाने तंबूचा रस्ता दाखवला आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. खूप सुरेख आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय.
सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली सोमजाई गुंडगे प्रीमियर लीग पर्व 6. या 6व्या पर्वामधला आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली पहिली मॅच सार्थक 11 विपक्ष अरू 11. अरू 11ने प्रथमतः फलंदाजी करत असताना 62 धावांचा लक्ष समोर ठेवला आहे आणि 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा टॅप केलाय, बॉलला शोधलाय, गॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावता शर्यत लागली जाते. चेंडू उचलणार, खराब फिल्डिंग, याच दरम्यान खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा या षटकामध्ये दुसऱ्यांदा असं घडलंय की मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अगदी चेंडूला दिशा दिली होती, ज्या पद्धतीने ज्या वेगाने चेंडू आला होता ना, फक्त दिशा देण्याचं काम केलं. इथे डोक्याचा वापर केला, गोलंदाजाचा पेचचा वापर केला आणि फक्त दिशा दिली आणि चेंडूला थडमान क्षेत्रामधून ढकललं आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पार गेला. ऋषीची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अगदी योग्य प्रकारे कुठला चेंडू खराब आहे त्याची प्रतीक्षा करतायत फलंदाज ऋषी आणि त्याच पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चालू आहे. अगदी कलात्मक फटकेबाजी. पुन्हा एकदा कार्पेटच्या मदतीने चेंडूला ऑन साइडला ट्रॅव्हर्स केलंय. दूरवरना क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फक्त एकच धाव, 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. 24 या आकड्यावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना आदर्श गोलंदाजी मार्कवरती आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. पहिला विकेट मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते अनिकेत. तदनंतर मात्र या 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिशा दिले, थोडस पंबल, 1 धाव पूर्ण. तू मै करता 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 2 धावेचं अंतर पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि 2 धावीच्या बरोबरीने 26 धावा. खराब क्षेत्ररक्षण या षटकाचा जर विचार केला तर 3 वेळा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान 26 धावा धावफलकावरती 63 धावांचं टार्गेटचं पाठलाग करत असताना सार्थक 11 टीम आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दिशा दिली, थर्डमॅन क्षेत्र मधला चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आपण पोहोचले ते 30 या आकड्यावरती. 30 धावा, अजूनही येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 33 धावींची गरज. 33 धावीची गरज असेल. चला, वेळ जास्तीचा खर्च करू नका. आपणास विनंती असेल, चांगली फलंदाजी ऋषी असेल आणि त्याच्या समवेत फलंदाजीला उतरलेला संकेत पालांडे. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋषीचं खऱ्या अर्थाने कौतुक करूयात, कारण जेव्हा सार्थक 11 गोलंदाजी करत होते ना, त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विक्रांतने 14 धावा खर्च केल्या होत्या. परंतु दुसरा गोलंदाजी जेव्हा दुसरी षटक टाकण्यासाठी ऋषी मैदानात आला ना, ऋषी, त्यावेळेस मात्र त्याने 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. आणि आता सुद्धा संघाला गरज आहे धावांची आणि ऋषी सलामीला आलाय, मैदानात थांबलाच नाहीये, तर बॅटच्या मदतीने धावांची लयलूट सुद्धा चालू आहे. 2 षटकानंतर धावफलकावरती 30 धावा आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 33 धावीची गरज असेल. 16.50च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील आणि जोपर्यंत संकेत आणि ऋषी मैदानामध्ये असतील ना, ह्या धावा सार्थक 11 टीम नक्कीच त्याचा यशस्वी पाठलाग देखील करू शकते. कारण दोन्ही फलंदाजांची आता नजर स्थिरावली आहे. चांगली फटकेबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परंतु एका साईडने जर विचार केला ना, तर आरू 11 टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र खराब झाला आहे आणि त्याचा फायदा मात्र विरुद्ध टीमला म्हणजे सार्थक 11 टीमला या 2 षटकामध्ये झाला आहे. आणि 2 षटकानंतर 30 धावा धावफलकावरती. पायडल सिपचा फटका खेळायचा होता. अगदी लेग साईडला चेंडू
ट्रॅव्हल्स झाला आणि ऑफिशियल पंच यांनी सांगितला की खराब लाईनवरती टाकलेला चेंडू आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऑफिशियल पंच अविनाश टेंबे आणि तसेच तरुण डे हे 2 ऑफिशियल पंच आहेत. त्यांचंही खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये आपण कौतुक करूयात आणि त्यांचंही सहर्ष स्वागत करूयात. पहिला बॉल मात्र खराब लाईनवरती फेकला गोलंदाजाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील केली गेली. ऑफिशियल पंचांनी सांगितले की लेग स्टंप सोडून जाणार. इथे मात्र संधी होती 2 धावा घेण्यासाठी, परंतु तसं घडलं नाहीये. प्रत्येक धावेला, एका धावेला मित्रांनो खूप किंमत असते. मग राजकारण असो किंवा परीक्षा असो किंवा क्रिकेटच्या पटलावरती असो, प्रत्येक एका धावेला किंमत असते. आणि येणाऱ्या चेंडूमध्ये, येणाऱ्या षटकामध्ये पाहावं लागेल की ही चुकी कदाचित महागडी ठरू शकते. कारण जिथे तुम्हाला 2 धावा होत होत्या तिथे मात्र एकच धावेवरती थांबले संकेत. आणि संकेतने मात्र आता स्वतःवरती विश्वास ठेवला आहे. संकेतने नक्कीच सांगितलं आहे की मी मात्र आता उर्वरित चेंडूला सामोरा जातो आणि उर्वरित चेंडूचा पाहूया कशा पद्धतीने सामोरा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला इथून. चांगली गोलंदाजी. आता मात्र योग्य टप्पावरती अगदी समोर बॉल होता, त्याला मिड विकेटच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल्स करायचा होता. संकेत याला बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी. 10 चेंडू आणि इथून 31 धावींची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 31 धावींची गरज. डावखुरा गोलंदाज तनयला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याने बॅटिंग सुद्धा सुंदर केली होती आणि आता गोलंदाजी मार्क वरती. हा मात्र फुल केलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल. हाय तो बिग 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 हिट षटकार. संकेतच्या बॅट मधनं आलेला एक दर्जेदार षटकार आपण पाहिला. आणि नक्कीच आता या क्षणाला सांगत असेल की मी मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे ना, सार्थक 11 टीम या सामन्यामध्ये आहे. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते ऋषी आणि संकेतच्या माध्यमातून. एक मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका मात्र आलाय या क्षणाला. 6 धावा. इथे मात्र टीम मीटिंग चालले. विनंती असेल की टीम मीटिंग जास्ती करू नये, कारण आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपल्याला 10 सामने खेळवायचे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि ज्या टीमची मॅच नाहीये अशा टीमच्या खेळाडूंनी आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून बॉलची पूर्तता लगेचच केली जाईल. कारण ही स्पर्धा आपली आहे, ही लीग आपली आहे, त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य लाभणं गरजेचं आहे. ज्या टीमची मॅच नाहीये त्या टीमने मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेरचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेसचा फटका फसला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात, पकडलाय झेल, संपवलाय संकेतचा खेळ. नाही बसणार आता धावसंख्येला मेल. जशा तसे उत्तर देत असताना गोलंदाज तनय आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. निखिल पालला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल, कारण एका साईडने किल्ला लढवतोय, चांगली फलंदाजी देखील करतोय. ऋषीला साथ द्यावी लागेल, ऋषीला स्ट्राईक वरती आणावे लागेल, कारण लक्ष खूप मोठं आहे. आणि आता निखिल कशा पद्धतीने त्याला सामोरा जाईल या गोलंदाजाला हे सुद्धा पाहावं लागेल. सांघिक धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलला निखिल पालच्या बॅटमधनं धडाका. पहिल्याच बॉलवरती ठोकत असताना षटकार. निखिल पाल सांगतोय की जरी एंट्री लेट होईल पण ती सगळ्यात ग्रेट होईल. धमाकेदार षटकार. धावसंख्या पोहोचेल आता 44 या आकड्यावरती. 12 उर्वरित 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निखिल पाल यांनी मात्र
पहिल्याच बॉलवरती एक षटकार ठोकलाय आणि हेच गोलंदाजाला सांगितलंय की मात्र 63 धावांचा पाठलाग करण्यासाठीच आम्ही मैदानामध्ये उतरलो आहोत. एका साईडने चांगली फलंदाजी होते तर निखिलने मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. गोलंदाजावरती इथून दडपण देखील निर्माण झालं आहे. 7 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. हा महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू. यावेळेस मात्र दांडी 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 गुल. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. टीम मीटिंग जास्ती करू नका. 6 चेंडू आणि इथून मात्र 19 धावींची गरज आहे. सार्थक 11 टीमच्या बाजूने जमीची बाजू की सलामीला आलेला फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषीच्या बॅटमध्ये ताकद आहे, कलात्मक फटके आहेत, परंतु आता ऋषीला उर्वरित 7 चेंडू जर ऋषी खेळला तर मात्र या धावा होऊ शकतात. कारण पहिल्या सत्रामध्ये 62 धावा, त्यानंतर पाठलाग यशस्वी पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती आपण 44 धावा पाहतोय. 6 चेंडू आणि इथून 19 धावीची गरज आहे. पुढची मॅच आपण पाहणार आहोत यशस टायगर्स विपक्ष वन लाईफ ग्रुप. वन लाईफ ग्रुपने प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर लगेचच ही मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जे खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूच असतील याची आपण दक्षता घ्यायची आहे. नाहीतर मात्र टीमला पेनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता कर्णधाराने घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 19 धावीची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पुष्करला आपण पाहू शकाल. चांगला फटका आहे, अगदी शफल झाले, जागा बनवली आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिले. एक टप्पा अखेरीस हा येतोय चौकार. ऋषीच्या बॅटमधून आलेला एक जबरदस्त तडाखा आपण पाहिला. 5 चेंडू आणि इथून मात्र 15ची गरज. ऋषी मैदानाच्या आतमध्ये आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये किल्ला लढवतोय, आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार देखील ठोकलाय. येणारे 5 चेंडू आणि 14चं समीकरण. यावेळचा खरा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पहिल्याच रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. सरळ बॅटने चांगल्या पद्धतीने धावा येत होत्या, परंतु कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण झाली. गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला आणि इथून हा एक निर्धाव चेंडू ज्याची नितांत गरज होती RU11 टीमला. 4 चेंडू आणि 14ची गरज, 15ची गरज माफी असावी. यावेळचा पुन्हा शफल झाले, जागा बनवली आणि चेंडूला भिरकावून दिले. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. 3 चेंडू आणि इथून 11ची गरज. सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. गोलंदाजावरती देखील आता मात्र दडपण झालंय. 3 चेंडू 11ची गरज आहे. ऋषीच्या बॅटमधनं मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगली मॅच, पहिली मॅच, रंगतदार मॅच. पहिलीच मॅच दोन टीमच्या माध्यमातून, सार्थक 11 आणि RU11 या दोन टीमच्या माध्यमातून ही रंगली गेलेली मॅच, जबरदस्त मॅच पाहायला मिळते. ऋषी पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यातला मात्र झेल कॅरी करता आला नाहीये. 2 धावांचं अंतर पुन्हा एकदा पूर्ण. साधा सोपा झेल होता एक्स्ट्रा कव्हरला, परंतु झेल धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 2 धावांचं अंतर पूर्ण झालं. आता मात्र ही चुकी कितपत महागडी ठरणार, येणाऱ्या काळ आणि येणारा चेंडू याचं उत्तर देऊन जाईल. 2 चेंडू आणि मात्र 9ची गरज. यावेळचा हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा झेल धरणीला दान झाला. 2 धावा पूर्ण आणि खरा फेकी याच दरम्यान.
नशिबाने आणि ते खराब क्षेत्ररक्षण झेल सोडला, त्याची किंमत मोजावी लागली, खराब फेकी केली, पुन्हा त्याची किंमत मोजावी लागेल. ऑफिशियल 6 धावा ना. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. मी म्हटलं होतं की आरू 11 टीम खराब क्षेत्ररक्षण करते. जेव्हा आदर्श गोलंदाजी करत होता त्यावेळेस सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि याही षटकामध्ये आपण खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. 6 धावा, 1 चेंडू आणि 3 धावा. स्कोर लेवल झाला तर 2-2. महत्वाची सूचना दोन्ही टीमच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. जर मॅच बरोबरी सुटली तर 1-1 गुण दिला जाईल. 3 धावीची गरज. एक चेंडू आणि मात्र 3 धावीची गरज. बरोबरीसाठी 2 धावीची गरज. पैसा वसूल मॅच. प्रत्येक दिवस जातो, प्रत्येक दिवस येतो, पण मैदानात आलेल्या पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना असा आणि असा सामना पाहायला मिळतोय. चला, वेळेला महत्व द्या. चला, 1 तास झालाय पहिल्याच मॅचला. आरू 11 आपण वेळेला महत्व द्या. ऋषी सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय संघर्ष करतोय. मैदानाच्या आतमध्ये सार्थक 11 टीम साठी किल्ला लढवतोय आणि आता मात्र विजयापर्यंत घेऊन गेलाय, परंतु विजयाचा फटका खेळणार का हे सुद्धा पाहावं लागेल. 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये 3 धावीची गरज आहे. वैयक्तिक जर विचार केला तर 13 चेंडू मध्ये 35 धावींची इनिंग आपल्या टीम साठी. ऋषिकेश चालके आणि त्यांचे वडील मात्र त्यांच्या मुलाचा खेळ पाहतात. चालके काका ऋषीचे वडील आहेत, ते सुद्धा त्यांचा खेळ पाहतात. आपला मुलगा काय जबरदस्त फलंदाजी करतोय. एक चेंडू आणि 3 ची गरज. जर मॅच बरोबर सुटली तर दोन्ही टीमला 1-1 गुण दिला जाईल. एक चेंडू 3 ची गरज. दोन्ही टीम इथून मात्र आयसीयू मध्ये दाखल झाल्या आहेत. पैसा वसूल मॅच. टेन्शन आणि टेन्शन, पण टेन्शनला पाठवा मित्रांनो पेन्शन घेण्यासाठी. हा फटका आणि इथून मात्र संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त वार. चेंडू झालाय सीमा रेषा पार. चौकार. मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेट. ऋषी चालके